नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहत आहात MKM मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. गौण खनिज व अवैध रेती तस्करी विरोधात महागाव महसूल प्रशासनाची धडक मोहीम. सततच्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज व रेती तस्कराचे धाबे दणाणले. महागाव तहसीलला सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून माननीय लघिमा तिवारी या रुजू झाल्यापासून शासकीय कार्यात पारदर्शकता निर्माण झाली असून तालुक्यातील अवैध गौण खनिज व अवैध रेती तस्करी वर कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या धडक मोहिमेत दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान हिवरा संगम जवळील नदी पात्रात अवैध रेती तस्करी वाहनात पकडण्यात आली. दिनांक 5 मार्च रोजी दुपारी 2 वाजता सिली इजारा येथील अवैधरित्या मुरुम चोरी करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले. दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 6 वाजता सवना येथे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. तर 6 मार्च सकाळी 9 वाजता मोरत वाफुडी येथे नदी पात्रातून अवैध रेती चोरी करून नेणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले असून सततच्या कारवाईमुळे तालुक्यात तस्कराचे धाबे दणाणले आहे. पकडण्यात आलेल्या सर्व वाहनाचा पंचनामा करून दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे मंडळाधिकारी राम पंडित यांनी म्हटले आहे. सदरील कारवाई सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महागाव, उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांच्या आदेशावरून तहसीलदार अभय मस्के यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी राम पंडित, ग्राम महसूल अधिकारी MM शेख, तलाठी दीपक दिवेकर, अश्विन बलखंडे, विलास पाचंगे, तुषार आत्राम, सदानंद बुरके, महसूल सेवक सूरज लोणकर, देवानंद फोपसे, दीपक वैरागडे, भगवान गर्डे, विजय पोटे, नितीन देवसरकर, अमोल जामकर, जीवन जाधव, अनिल खडसे यांनी केली आहे. MKM मराठी न्यूज करता ब्युरो मायाताई सागर पायकराव. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.